कुंभोज येथे सुरू असलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पाच्या कामामुळे गावातील मुख्य वाहतूक रस्त्यांची प्रचंड दुरावस्था झाली असून यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जातोय। प्रकल्पाच्या कामासाठी ठेकेदाराने अवजड यंत्रसामग्रीचा वापर करत अनेक ठिकाणी रस्ते खचवले असून स्थानिक नागरिकांची रोजची वाहतूक पूर्णतः विस्कळीत झाली आहे। गावातील अंतर्गत रस्ते तसेच शेतपथ हे सौर प्रकल्पासाठी केबल टाकणे ट्रक व जेसीबी वाहनांच्या वर्दळीमुळे उखडून गेले आहेत। पावसाळ्यामुळे या रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य निर्माण झालं असून पादचाऱ्यांसह शालेय विद्यार्थ्यांना व वृद्धांना याचा सर्वाधिक त्रास होत आहे। ठेकेदाराने प्रकल्पाचे काम करताना गावातील मूलभूत सुविधा पार उद्ध्वस्त केल्या आहेत। रस्ते खराब करून त्यावर कोणतीही दुरुस्ती केली नाही। काम करून निघून जाणे म्हणजे विकास नव्हे, अशी प्रतिक्रिया दुर्गेवाडी नागरिक यांनी दिली। ग्रामस्थांनी अनेक वेळा ठेकेदाराकडे तसेच स्थानिक प्रशासनाकडे रस्त्याच्या दुरुस्तीबाबत निवेदने दिले असतानाही अद्याप कोणताही ठोस कारवाई झालेली नाही। त्यामुळे ग्रामस्थांमध्ये असंतोष वाढत असून लवकर उपाययोजना न झाल्यास आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला। प्रशासनाचे दुर्लक्ष नागरिकांना नकोसे झाला आहे। सौर ऊर्जा प्रकल्प ही गावासाठी विकासाची संधी असली तरी स्थानिक पायाभूत सुविधा धोक्यात घालून हा विकास नको, असे स्पष्ट मत ग्रामस्थांनी व्यक्त केलं। प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करून रस्त्याची डागडुजी करण्याचे आदेश ठेकेदाराला द्यावेत, अशी मागणी करण्यात येते। न्यूज मराठी 24 साठी विनोद शिंगे, कुंभोज। हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।